नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। दुःखाची सावली। सौम्या पाटील ही एक साधी पण मनमिळावू बाई, पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली, शिक्षणात हुशार आणि सर्वांशी ममत्वाने वागणारी। सौम्याचं आयुष्य सुरुवातीला जसं फुलांचं बागेत चालतं असलेल्या पावलांसारखे होते, तसं सोपं आणि सुंदर होतं। तिच्या आयुष्यात एकच स्वप्न होतं, एक आदर्श संसार बांधण्याचं। सौम्याला लहानपणापासून शिक्षणात फार रस होता। कॉलेजमध्ये स्नेहा आणि प्रिया नावाच्या दोघी तिच्या जवळच्या मित्रमंडळी। ती खूप मेहनती, सहनशील आणि समजूतदार होती। घरची आर्थिक स्थिती मध्यम होती, त्यामुळे तिने वडिलांचे हात धरून मोठ्या संघर्षाने शिक्षण पूर्ण केलं। एक दिवस तिच्या आयुष्यात प्रेम आले, एक हुशार आणि स्नेही तरुण आदित्य शिंदे। आदित्य एक चांगला इंजिनियर होता, स्वप्नांनी भरलेला आणि सौम्याच्या स्वप्नांना समजून घेणारा। सौम्या आणि आदित्यचं प्रेम कॉलेजपासून होतं। त्यांच्या प्रेमकथेतील प्रत्येक क्षणात गोडवा आणि विश्वासाचं वचन भरलं होतं। शेवटी दोघांनी एकत्र जीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला। लग्नानंतर सुरुवातीचे काही वर्ष प्रेम, सहकार्य आणि आनंदाने भरलेले होते, पण आयुष्य नेहमीच आपल्या मर्जीप्रमाणे जात नाही असं त्यांनी शिकलं। आदित्यचं काम हळूहळू दबावाने भरलं आणि आर्थिक अडचणी वाढू लागल्या। सौम्याने आपल्या नोकरीतून अतिरिक्त काम करणं सुरू केलं। दोघांनी एकमेकांच्या दुःखात आणि संघर्षात एकमेकांचा साथ दिला, पण काळाच्या ओघात आदित्यच्या मानसिकतेत बदल होऊ लागला। एका काळात आदित्य अचानकच घरातून दूर जाऊ लागला। कामात व्यस्तता वाढली आणि सौम्याचं सहनशीलपण थोडं थकलं। काही वर्षांनी एक भीषण वादानंतर आदित्यने तिला सोडून जाण्याचा निर्णय घेतला। सौम्याची आयुष्याचं सर्वस्व तुटलं होतं। सौम्याची मानसिक स्थिती खालच्या स्तराला पोहोचली होती। आयुष्याच्या प्रत्येक क्षणात एक वेदना होती। तिने आपले दुःख शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, पण शब्दही तिच्या वेदनेच्या समुद्रात हरवले होते। काही महिन्यांनी सौम्याने आपल्या पालकांच्या आणि मित्रमंडळीच्या प्रेम आणि मदतीने स्वतःला उभारलं। नोकरीवर मन लावून तिने आपला आत्मविश्वास पुन्हा जागवला। तिच्या सहकार्यामध्ये एक समजूतदार आणि मृदू स्वभावाची व्यक्ती विक्रम देशपांडे होती। विक्रम एकाकी होते, त्यांनीही आपल्या आयुष्यात अनेक संघर्ष पाहिले होते। सौम्याशी त्यांची मैत्री हळूहळू एक विश्वासात बदलली। विक्रम नेहमी सौम्याला सांगायचे, सौम्या, जीवनातल्या अंधाऱ्या क्षणामध्ये एक प्रकाश असतो, तो शोधण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण एकदा सापडला की तो कधीच आपल्याला सोडून जात नाही। सौम्याने हळूहळू विक्रमच्या मृदू आणि सहानुभूतीने ऊर्जित होऊन पुन्हा जगण्याचा निर्धार केला। एक दिवस विक्रमने सौम्याला आपल्या भावना व्यक्त केल्या। तो म्हणाला, सौम्या, माझ्या आयुष्यातून तू एक नवीन आशेची किरण आहेस। तुझ्यासोबत मी एक नवा अध्याय सुरू करू इच्छितो। सौम्याच्या हृदयात एक अनपेक्षित ऊर्जा जागृत झाली। तिने आपल्या भूतकाळातील वेदना विसरून नवी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला। सौम्या आणि विक्रमचं लग्न थोड्या काळाने पार पडले। हा निर्णय दोघांसाठी एक नवीन आशेचं द्वार उघडणारा ठरला। त्यांचं घर आता प्रेमाने, सहकार्याने आणि समजूतदारपणाने भरलेलं होतं। सौम्या आणि विक्रमने दोघंही एकमेकांच्या स्वप्नांना समजून घेतलं आणि त्यासाठी प्रयत्नशील राहिले। सौम्याची मैत्रीण स्नेहा आणि प्रिया दोघींनी सौम्याच्या नव्या आयुष्याला शुभेच्छा दिल्या। त्यात कुटुंबात अनेक चढउतार आले, पण सौम्या आणि विक्रमने एकमेकांना हात देऊन प्रत्येक अडचण पार केली। सौम्याने आपल्या अनुभवातून शिकलेले एक मूलमंत्र होता, जिथे दुःख तिथेही एक नवी आशा दडलेली असते। सौम्याची कथा फक्त दुसऱ्या लग्नाची नाही, तर ती आहे संघर्ष, आशा आणि नवचैतन्याची। जीवनातले प्रत्येक वळण आपल्याला काहीतरी शिकवतं। दुसऱ्या संधीचा स्वीकार करणं म्हणजे दुर्लक्षित न करणं, तर एक नवा प्रकाश शोधणे। आज सौम्या आणि विक्रम त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत। त्यांनी दाखवलं की कुठल्याही वेदनेनंतरही आयुष्य सुंदर बनवता येतं। समाजाने आणि कुटुंबाने दिलेली मदत, आपल्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने आपण आयुष्याला नवचैतन्य देऊ शकतो। सौम्या म्हणते, जगण्याची खरी ताकद म्हणजे दुःखाला सामोरे जाण्याची धैर्य। प्रत्येक नवीन दिवस एक नवीन संधी घेऊन येतो। अशा छान छान प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।